तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील समाज बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। त्या मराठा समाज बांधव आणि आंदोलकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुंबईत येऊन धडकणार आहेत। सध्या त्यांचं वास्तव्य मुंबईच्या उंबरठ्यावरती म्हणजेच नवी मुंबईतील वाशीमध्ये आहे। थोड्या वेळात मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी निघालेल्या मराठा समाज बांधवांमुळे नवी मुंबईचे रस्ते हाऊसफुल झालेत। आपण दृश्यांमधून पाहू शकताय मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज नवी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। APMC मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा अंतर हाकेचा आहे। मात्र या अंतरावर पोहोचण्यासाठी जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावरती पोहोचण्यासाठी सुद्धा 2 तासापेक्षा अधिकचा कालावधी लागतोय। कारण संख्या इतकी मोठी आहे की त्यामुळे नवी मुंबईतील सर्व रस्ते अशाच पद्धतीने हाऊसफुल झालेले आहेत। भगवे झेंडे, भगव्या टोप्या, त्याचबरोबर भगवी उपरणं यामुळे संपूर्ण नवी मुंबईचं वातावरण भगवमय बनलं आहे। मुंबईच्या उंबरठ्यावरती मनोज जरांगे पाटील यांची ही होणारी सभा अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक आहे। कारण या सभेनंतर मराठ्यांना आरक्षण मिळावा या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि हा लाखोंचा जत्था थेट आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये धडकणार आहे। पुण्यानंतर नवी मुंबईमध्ये लाखो सकल मराठा बांधवांमुळे झालेली ही परिस्थिती असेल तर हेच भगवं वादळ मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर मुंबईचं दृश्य काय असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी। कॅमेरामन योगेश भोईरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, वाशी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।